ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित जागतिक स्तरावरची सर्वात उंच दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे। यावर्षी दहीहंडी सणात गोविंदा पथकांना भरघोस बक्षिसं देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आंध्र प्रदेश धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना 21 दिवसात शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा लागू करण्याची मागणी विधेयकाद्वारे केली आहे। या कायद्यामुळे महिलांवरील अत्याचार प्रकरणं लवकर निकाली निघणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। याच कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी दहीहंडी महोत्सवात मोठ्या स्क्रीनवर या विधेयकाची प्रत दाखवली जाणार आहे। दहीहंडी महोत्सवात यंदा 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना 5 लाख रुपये, 8 थर लावणाऱ्यांना 25,000 रुपये, 7 थर लावणाऱ्यांना 15,000 आणि 6 थर लावणाऱ्या पथकांना 10,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे। याशिवाय महिलांच्या गोविंदा पथकांसाठीही विशेष पारितोषिक ठेवण्यात आले। यंदाच्या दहीहंडी उत्सवात गोविंदांचा अपघात टाळण्यासाठी 75,000 गोविंदांचा मोफत विमा काढण्यात आला आहे। गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून गोविंदा खेळाचा समावेश राज्य शासनाने प्राप्त केला आहे। संस्कृती प्रतिष्ठानच्या या उत्सवात फोटोग्राफी स्पर्धेचंही आयोजन करण्यात आले, ज्यामुळे युवा पिढीला प्रोत्साहन मिळणार असल्याचं युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं। परंतु नुकतंच बदलापूरमध्ये एक घटना घडली। एक 3.5-4 वर्षाच्या मुलींना एका नराधमानं ज्या पद्धतीनं आपल्या विकृतीनं या पूर्ण जिल्ह्याला एक झळाळी वेगळ्या प्रकारची पोचवली आणि सगळ्या ह्या जिल्ह्यातील लोक ही रस्त्यावर उतरली। प्रामुख्यानं 2021 मध्ये शक्ती कायदा आणावा यासाठी मी एक विधेयक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडलं होतं आणि त्या विधेयकाला राज्य शासनानं विधिमंडळानं मंजुरी देऊन ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे। ह्या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं मी सगळ्या गोविंदांना आवाहन करणार आहे की शेवटच्या थरावर चढलेला आमचा जो गोविंदा आहे तो सलामी देण्याच्या ऐवजी त्यांनी या विधेयकाची कॉपी जर त्या ठिकाणी फडकवली आणि राष्ट्रपतींना आवाहन केलं, विनंती केली की लवकरात लवकर हा कायदा मंजूर करा, जेणेकरून असे नराधम परत असे कृत्य करायला त्यांना इच्छा होणार नाही किंवा ते तसे कृत्य करणार नाही। त्यामुळे एक आगळा वेगळा विषय घेऊन आम्ही या वर्षीचा गोकुळाष्टमीचा सण हा साजरा करणार आहोत। आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त या सगळ्या उत्सवाचं संकलन करून लोकांपर्यंत जनजागृती ह्या विधेयकाची व्हावी यासाठी आपण सगळे सहकार्य करावं। सब मिलके आज
बदलापुरात जे काही झालं ते पोलीस आणि शाळेचीच चूक आहे. त्या कन्यांचे झालेले शारीरिक शोषण आणि यापुढे त्यांना होणारा मानसिक त्रास याची सरकार भरपाई करणार आहे का, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. निष्कारण आगीत तेल ओतू नका. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावं लागेल अशी वेळ आल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर भाष्य केले. बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्या 300 जणांवर पोलिसांनी नाहक गुन्हे दाखल करून अनेक जणांना रात्रीच अटकही केली आहे. एकीकडे पोलिसांनीच हा विकृत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळे साहजिकच जनता चिडणार आणि वर त्याच जनतेला हे अटकही करणार, हा कुठला नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल अशी वेळ आली असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारनं आता तरी शहाणं व्हावं. कळव्यातही एका दिव्यांग मुलीवर असाच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. कायद्याची भीतीच राहिली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र बंद होऊ नये अशी आपली इच्छा असेल तर बदलापूरचं प्रकरण संवेदनशीलपणे सांभाळा. तिथे पोलिसी अतिरेक झाला तर मात्र वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते पटोले यांनी नुकत्याच घडलेल्या बदलापूर घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे, मात्र RSS आणि भाजपच्या शाळेचा या प्रकरणात मोठा सहभाग आहे. शाळेच्या संचालक मंडळानं CCTV पुरावे नष्ट केल्याचा आरोपही पटोले यांनी केलाय. या प्रकरणात गुन्हे दाखल केलेल्या आंदोलनकर्त्यांवरचे आरोप तातडीनं मागे घेतले पाहिजेत. RSS आणि संस्थेच्या नावानं पीडितांना न्याय न मिळावा अशी भूमिका घेतली गेल्याचंही त्यांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर 24 तारखेला महाराष्ट्र बंद आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं असून या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. दुसरीकडे पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला कारण संस्थेवर आणि पोलिसांवर दबाव होता अशी भूमिका घेतली आहे. मात्र पटोले यांनी या दाव्याला फेटाळून लावले आणि वस्तुस्थिती तसे नसल्याचं स्पष्ट केलंय. या घटनेवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधक राजकारण करत आहेत आणि सरकारवर आरोप करत आहे. सरकारनं कोणत्याही प्रकारचे दुरुपयोग केला नाही असंही त्यांनी सांगितले. करण आश्रम प्रकरणावर भाष्य करताना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातील अनेक महिला आणि मुली बेपत्ता होत आहेत, परंतु सरकार यावर काहीच बोलायला तयार नाही. त्यांनी सरकारवर महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर अपयशी ठरल्याचा आरोप केलाय आणि जर सरकारनं योग्य पावलं न उचलल्यास जनता त्यांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही असंही पटोले यांनी सांगितलं. प्रचंड दबाव सरकारचा प्रचंड दबाव पोलीस प्रशासनावर आहे हे त्यांच्या वागण्यावरून आम्हाला लक्षात येतं. महिला पत्रकार त्यांच्यावर भाजप या महायुतीच्या एका पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं वर्तन केलं त्या वर्तनाची तर माफी होऊ शकत नाही. चौथा स्तंभाला आणि त्याही महिला पत्रकाराला ज्या पद्धतीनं बोललं गेलं त्याच्यावर 2 दिवसानंतर गुन्हा दाखल होत असेल आणि महिला पत्रकाराला पोलीस स्टेशनमध्ये 2 दिवस वाट पाहावं लागत असेल, याचाच अर्थ मी आरोप करत नाही, ही वस्तुस्थिती या ठिकाणी मांडतो आहे की प्रशासनावर दबाव सरकारचा आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडवण्यात रेल्वे आणि शासन प्रशासन अपयशी ठरले. याचा निषेध करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ठाणे रेल्वे प्रवासी संस्था या संघटनेच्या वतीनं सफेद कपडे आणि हातात काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात आलं. स्टेशन परिसरात घेण्यात आलेल्या आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर आंदोलकांद्वारे काळ्या फिती बांधण्यात येत होत्या. गुरवली रेल्वे स्थानक झालं पाहिजे, मुरबाड रेल्वे स्थानकासाठी होणारा उशीर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कर्जत, कसारा या मार्गावर रेल्वे सेवा वाढवण्यात यावी, गर्दीच्या वेळेस लोकल सेवा थांबवून एक्सप्रेस गाड्यांना देण्यात येणारे प्राधान्य थांबवण्यात यावं, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली आहे. आमच्या मागण्या जास्त नाहीत. आमची सर्वात एक मागणी म्हणजे आज लोकसंख्या जास्त वाढलेली आहे, प्रवाशांची संख्या त्या मानाने लोकल सेवा अपुऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे दररोज या उपनगरामध्ये 10-12 अपघातीचे प्रवासी मरत आहेत आणि ते थांबवावेत म्हणून आम्ही सजेशन रेल्वेला अनेक वर्षापासून देतात. एक नंबरचं सजेशन म्हणजे तुम्ही ठाण्यावरून कर्जत कसारा शटल सेवा सुरू करा. 2 नंबर, ज्या लोकलच्या पुढे मेल काढल्या जातात आणि अर्धा एक तास लोकल लेट होतात, गरिबांची कामगारांची ही जीवनवाहिनी लोकल आहे आणि ही लेट झाल्यामुळे बऱ्याच लोकांची सर्व्हिस गेलेली आहे, उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आता जो प्रसंग आहे तो नुसता रेल्वेलाच दोषी धरून चालणार नाही. महाराष्ट्र सरकारला पण दोषी आहे, महानगरपालिका पण आहे. एखादं काम काढलं तर त्याला यांचा समन्वय नसल्यामुळं वर्षानुवर्ष प्रलंबित कामं रखडलेली आहेत. आम्ही रेल्वे मंत्र्याला भेटतो तर रेल्वे मंत्री बोलतात तर तुम्ही DRMच्या बरोबर मीटिंग करा. DRMच्या बरोबर मीटिंग केली का DRM बोलतो तर तुम्ही रेल्वे मंत्र्याशी मीटिंग करा. म्हणजे वेळ काढू धोरण या प्रशासनाचं चाललेलं आहे, हे अयोग्य आहे आणि त्याच्याकरता या प्रलंबित विषयांना वाचा फुटावी म्हणून आज आम्ही हे निषेधाचं आंदोलन केलेलं आहे. यावरून जर रेल्वेने काही दिलं नाही, अशीच माणसं आमच्या अपघातात मरत राहिली तर त्याला आम्ही रेल्वेला आणि लोकप्रतिनिधीला दोषी ठरवू. धन्यवाद.